आहे. सत्यभामा पांचाळीस भेटून पुसतासे कांती नेहून, पाच जनई पंडुनंदन वश तुझ सर्वदा. त्या ठिकाणी सत्यभामा द्रुपदीला भेटली आणि द्रुपदीला भेटली आणि एकांतामध्ये नेलं आणि एकांतीमध्ये नेऊन म्हणू लागलेले, हे द्रुपदी 5 पते तुला वश झालं. चेष्टा करायची नाद मला. सत्यभामेला जास्त विनोद करायची सवय. चेष्टा काही माणसाला विनोद करायची, चेष्टा करायची सवय असते, विनोदानं बोलायची लय सवय असते. आणि तशी सत्यभामेला विनोद करायची सवय आहे. त्या विनोदामध्ये एकदा भगवंत विकला होता महाराज. विकला होता का नाही? नारदाला का नाही, नारदाला विकला होता ना. नारद मुनीला विकला होता त्या विनोदामध्ये, चेष्टामध्ये. तशा पद्धतीनं त्या ठिकाणी सत्यभामा द्रुपदीचा विनोद करू लागली. 5ही पती तू अवश्य केले, एकाबरोबर मी तुझं भांडण होत नाही, सगळे तुझ्याशी गोडीनं राहतात, आनंदानं राहतात, काय प्रेम आहे तुझं पतीवर. अशा प्रकारे एकांतामध्ये नेऊन ते असणारी सत्यभामा द्रुपदीला म्हणत आहे. यावरी मनमोहन ऋषी केशी तोही तुआ केला वश, सर्वदा हृदयी धरितेस रात्रन दिवसन विसंबसी. रात्रन दिवसन विसंबसी. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतीची सेवा केली बरं का, नवरदेवाची सेवा केली की देव आपोआप प्रसन्न होतात माणूस. होय, नवरदेवाची सेवा केली की देव आपोआप प्रसन्न होतात. द्रुपदी ही पतिव्रता आहे महाराज. 5ही पती आपले प्रसन्न करून घेतले. जिथं 5 पती प्रसन्न होतात, पती जिथं प्रसन्न असतो तिथं देवाला येवाच लागतो महाराज. तिथं देवाला येवाच लागतो. नवरदेवाची सेवा केली की देव स्वतः त्या ठिकाणी येतात. देवाला बोलवायचीच गरज नाही, लागते का गरज? आणि तशा पद्धतीनं 5ही पती वश केलेस आणि देवाला सुद्धा वश केले. सदा सर्वता देव तुझ्यापाशी राहतो. काय तुझा अधिकार आहे, काय तुझा मोठेपणा आहे, असं द्रुपदीला सत्यभामा म्हणू लागलेली आहे. यावरी मनमोहन ऋषिकेशी आम्ही षोडश सहस्त्र कामिनी, आमुचानी वश्य नव्हे चक्रपाणी. तो एकली होनी मनमोहन सर्वांती घातले. मनमोहन सर्वांसी घातले. आम्ही 16,108 भगवंताच्या पत्न्या, पण भगवंत आम्हाला वश झाला नाही. तुमची भक्तीच तशी होय. नवरा ऐकल्यावर कसा प्रसन्न होईल? मन मोहून त्या भगवंताचं त्वा टाकलं. भक्तीच तशी द्रुपदीनं केली. कोटे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का लाविला भक्त सख्या. ज्यावेळेस दुःशासन वस्त्र हरण करीत होता का, त्यावेळेस धावा तसा केला होता महाराज. एवढा धावा केला भगवंताला यावा लागलं. द्रुपदीची भक्तीच तशी होती म्हणून भगवंत वश झालते, मन मोहून गेलते महाराज. द्रुपदीनं हाक मारली की देव जेवत असताना सुद्धा द्रुपदीच्या हाकेला धावून येत होता. अशी भक्ती केली होती. आणि आम्ही 16,108, आम्हाला देव साधा बोलतही नाही, तुमची भक्तीच नाही म्हणून देव तुम्हाला बोलत नाही. अशा प्रकारे तरी ते वशीकरण सकाळी मज तू शिकवी पांचाळी. यावरी ती चातुर्य सरोवर मराळी, प्रत्युत्तर काय देत. प्रत्युत्तर काय देत. देववश करायचं, पतिवश करायचं, भावभावकी वश करायचं, नातेवाईक वश करायचं. ते वशीकरण महाराज लागतं. ते वशीकरण तुझ्याकडं आहे. मग ते आम्हाला शिकव, मला शिकव.
आणि तेने करून माझा पती मी वश करेल असं त्या ठिकाणी सत्यभामा म्हणू लागली. आणि त्यावेळेस द्रौपदी हसून विनोदानं त्या ठिकाणी सत्यभामाला काय म्हणते, तुझे निर्मळ नाही अंतकरण वा वाढविसी सवती मत्स शाबास. परमात्मा पूर्ण श्रीधर त्यासी भेद करीसी तू त्यासी भेद करीसी तू. मुळात तुझं अंतकरण शुद्ध नाही होय. अंतकरण शुद्ध लागतं महाराज होय, तर देव हृदयामध्ये अंतकरणामध्ये येऊन बसतो. नाहीतर अंतकरणामध्ये देव येतच नाही, दुसरंच काय बी बसतं अंतकरणामध्ये होय. पैसे बसतात, लोकांचं भांडण हृदयात बसतं, जे नाही ते हृदयामध्ये बसतं महाराज. अंतकरण जर शुद्ध असेल तर देव हृदयामध्ये येऊन बसतो. तू सवती मत्सर करतेस, सवतीचा मत्सर करतेस, सवतीबरोबर भांडण करतेस. तुझ्या हृदयामध्ये भेद आहे, भेद हा आपला तो दुसऱ्याचा हा जो काय भेद आहे का, आणि तो भेद असल्यामुळं तुझ्याकडं देव येत नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी द्रौपदी म्हणत आहे, षडविकारारहित आदि पुरुष त्यासी तू भाविसी गे मनुष्य. ओ जो अतर्क्य वेद शास्त्रास त्याचे दान तुआ केले, त्याचे दान तुआ केले. भगवंत कसा आहे, षड विकारा रहित भगवंत आहे महाराज. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे षड विकार आहेत. याच्या पलीकडचा देव आहे आणि त्याला तू पती मानतेस होय. आणि तू दुसरी गोष्ट त्याला ऐकलंस ना, तो ऐकलंस आणि पती ऐकल्यानंतर कसा वस होईल होय. आता सुद्धा आता सुद्धा विकतात महाराज पत्न्या. मालक इकडं तिकडं फिरतात, रोज उठतात दारूला जातात, रोज उठतात माजगावा जातात, रोज उठतात केजला जातात, रोज उठतात बीडला जातात. पण त्यांना काय म्हणते, आता तुम्ही दारूमध्ये आणि तिथं वर्षभर तुम्ही हमाली करा. आणि तशा पद्धतीनं कृष्ण भगवंताला ऐकलं होतं. कुणाला? नारद मुनीला. त्याची हमाली करायला लावली ना. आणि मग कसा तुला तुझा पती प्रसन्न होईल, कसा तुझ्या अंतकरणामध्ये राहील, कसा हृदयामध्ये राहील, राहणार नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी द्रौपदी बोलू लागलेली आहे. दीनदयाळ माझा बंधू कौरव सभेसी पडला दुष्ट समंदू. वस्त्राचे पर्वत कृपा सिंधू वाह. मज पुरविता झाला, मग पुरविता झाला. कृपा सिंधू माझा बंधू, दुष्ट कौरवासी पडला सबंधू होय. माझा बंधू कसा आहे, समुद्रासारखा कृपा सिंधू आहे महाराज. कृपेचा सिंधू आहे. कृपेचा सिंधू याचा अर्थ 10 वर्षे बी नाही पाऊस पडला समुद्राचं पाणी कमी होत नाही. आणि 10 वर्षे बी सारखा पडला तर 1 इंचही समुद्राचं पाणी वाढत नाही होय. आता किती अतिवृष्टी झाली आहे, समुद्राकडे जायची 1 इंच बी वाढत नाही. आणि 10 वर्ष बी नाही पाऊस पडू द्या, 1 इंच बी कमी होत नाही. त्याला कृपा सिंधू म्हणतात. हो, माझ्या भगवंताचं थोडंही प्रेम कमी होत नाही. एक वेळेस योगायोगानं त्या दुष्ट कौरवाच्या सभेमध्ये प्रसंग आला होता. त्या दुष्ट दुशासनानं माझे वस्त्र फेडण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या कृपा सिंधू भावानं सगळ्या जगाचे वस्त्र मला पुरवले. ढिगाऱ्याची ढिगारे, वस्त्राचे पर्वत तयार झाले. दुशासन वडून वडून थकला तरी माझ्या कृपा सिंधू भगवंतानं, याला कृपा सिंधू म्हणतात महाराज होय. हो, ढिगाऱ्याची ढिगारे वस्त्राचे पडले, वडू ते थकून गेलं तरी माझ्या अंगावरले वस्त्र कमी झालेले नाहीत. असा माझा बंधू कृपा सिंधू आहे. आणि त्याला तू विकतेस आणि कसा मग तुझ्यापाशी राहील, कसा तुला वश होईल, असं द्रौपदी सत्यभामाला म्हणत आहे.
नारद वेडा म्हणून परतोनी तुझा दिदला श्री कृष्ण हो. तू अभाविक सदा मलिन तुझला वश्य कोण होये तुझला वश्य कोण होय. नारद तो येडा. शहाण्या माणसाला जर तुझा नवरा ऐकला असता तर शहाण्या माणसाला परत दिला असता का? नारद म्हणजे वेडा. नारदाला कुणाचं येड होतं? भगवंताचंच येड होतं नारदाला सुद्धा. तो नारद वेडा आहे म्हणून त्यानं पुन्हा परत दिला. काय करायचं? मला ही साडेसाती होय होय ते येडा असलं म्हणून मला ही साडेसाती नको म्हणून तुला नशिबानं परत भेटला. आणि असे तू पती ऐकतीस असा तुझा भेदभाव आहे. कसा तुला वश होईल? कसा तुझ्यापाशी राहील? एक दिवस मी तुझ्यापाशी राहणार नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणत आहे. अंतर निर्मळ भाविक जन त्यासी वश्य होईल त्रिभुवन शाबास. अभाविका स्वप्नही पूर्ण सुख नाही तत्वता सुख नाही तत्वता. जे प्रेमळ आहेत, जे भाविक आहेत त्याला त्रिभुवन वश होतं महाराज. ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये प्रेम आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये समाजाविषयी जिव्हाळा आहे का, सर्व त्रिभुवन त्याला आपल्याशी होतं महाराज. आणि ज्याच्या अंतकरणामध्ये प्रेम नाही, जिव्हाळा नाही तर त्याला कोण वश होणार आहे? कुणीच त्याच्याजवळ येत नाही. येतं का कुणी? कुत्रंसुद्धा येत नाही. त्या कुत्र्याला माहिती ही हलकट आवलाद आपल्याला केव्हा भाकर टाकत नाही. भाकर न टाकण्याऐवजी दगड घालतं हे. मग कुत्रंसुद्धा आपल्यापाशी थांबत नाही. मग माणसं कुठले थांबायला? त्यासाठी अंतकरण प्रेमळ पाहिजे, जिव्हाळा पाहिजे. आणि असं असल्यानंतर त्रिभुवन काय? त्रिभुवनाचा पती वश झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे टोमणे देऊन द्रुपदी सत्यभामाला बोलू लागलेले आहे. देवकी यशोदास कळ रुक्मिणी आदी कृष्ण स्त्रिया वेलाळ तिन्ही श्याम कर्ण तत्काळ पावया आणि विला. सगळ्याला पाहण्यासाठी नवीन वस्तू आणली की सगळ्याला बघा वाटतोय. घरामध्ये गावामध्ये नवीन वस्तू आली की सगळ्याला बघा वाटते का नाही? आता अश्व हा नवीनच होता आणि आगळा वेगळा होता महाराज. आणि तो अश्वमेधाला सोडायचा होता म्हणून करता सगळ्या बघू लागल्या महाराज. भगवंताच्या 16,108 पत्न्या, देवकी माता आलेली होती, यशोदा माता आलेली होती आणि सत्यभामा आपलं रुक्मिणी आपलं हे द्रौपदी सुभद्रा आदी करून त्यांनी सुद्धा बघितलं नव्हता. सगळ्या जणी मिळून तो श्यामकर्ण बघू लागलेले आहेत. पूजोनी वंदिती श्याम कर्ण तव उदेले महाविघ्न. हो शाल्व बंधू आणू शाल्व जान तेने दाढी घातली. हो पूजा केली त्या अश्वाची. पूजा करून त्या अश्वाचं दर्शन घेऊ लागले, त्या घोड्याचं दर्शन घेऊ लागलेले आहेत. शाल्व राजाचा भाऊ अनुशाल्व बरं का. शाल्व राजाचा भाऊ अनुशाल्व आपला भावाचा घोडा बी जिंकला आणि आपल्या भावाला बी जिंकलं आणि तो हस्तिनापूरला गेला आणि त्याला माहीत झालं अनुशाल्वाचा भाऊ शाल्व त्यानं गुप्तपणे आक्रमण केलं महाराज. घोडा पळवून नेण्यासाठी एकाएकी संकट आलेलं आहे, विघ्न आलेलं आहे. कसं आलं श्रीधर स्वामी सांगतात. पात्यासी पाते न लागता जाण इतुक्यात नेला श्याम कर्ण. दळभार सिद्ध करून उभा टाकला संग्रामा. उभा ठाकला संग्रामा. तो अनुशाल्व आला पात्याला पात चुटकी वाजेपर्यंत घोडा हरण केला महाराज. बघू सुद्धा दिला नाही. पात कधी लवतं आणि कधी वरी होतं महाराज. पापणी आपल्याला कळते का आपल्याला? आपली पापणी कधी खाली येते आणि कधी वर होती हे कळतच नाही. आणि तशा पद्धतीनं
एका क्षणामध्ये पापणी न लवती तेवढ्यामध्ये घोडा हरण केला.